प्रश्न असतो आणि प्रश्न त्यांनी सोडवले आणि या ठिकाणी मदत केलेली आमच्या आयोजकांना गोपी पाटील यांना देखील सन्मानित करतील आमचे विजयदादा भोईर. विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते गोपी पाटील यांचा सन्मान होतोय. दरम्यान जाऊया मैदानाकडे. सामना ते सुरू होतोय आणि जेव्हा या सामना सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत माणेरेचे आमचे या ठिकाणी राहुल भोईर यांना. ओव्हर टू राहुल भोईर. थँक्यू विनोद पाटील. तसे करण भगत याचा पण व्यासपीठावरती करण भगत ऐरे गावचे आमचे करण भगत याचा आमच्या व्यासपीठावरती. तसं आपण लगेच सुरू करूया. यावेळेस पहिला चेंडू पहिला चेंडू भेटकावून दिलाय प्रतीक मात्रेने जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आणि पहिल्या चेंडूवरती या धावा येत आहेत. चौकार. थँक्यू. जर आपले हॉलंडर्स जरा सहकार्य करा आपले आयोजक आपण जा तिकडे कारण का आमच्यापर्यंत लगेच लवकर तुम्ही डिसिजन पोहोचवा. चौकारने आगाज केलाय. धावसंख्या दापालकावर धावांचा 51 धावांचा मात्र 83 यावेळेस केल्या मैदानावरती प्रतीक मैदानाच्या माध्यमातून प्रतीक म्हात्रे आणि मैदानावरती यावेळेस फलंदाज विक्रांत. प्रमोदचा वापर या पहिला P1 षटकामध्ये गोलंदाज अडवली संघाच्या माध्यमातून अडवली विपक्ष सामना बघतो मैदानावरती चोलेगाव दोन दिग्गज संघामध्ये हा सामना मैदानावरती. प्रमोद चेंडू वन्स अगेन चेंडू भरपूर हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणच नाही सर्कल पाबंदी आहे त्याचा योग्य तो वापर. चेंडू वन मोर संदर्भ बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चांगल्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत विचार केला कारण प्लॅटफॉर्म उभा केलाय प्रतीक मात्र सातत्याने आघाडीचे फलंदाज बघितले गेले तर वन डाऊन कदाचित नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये सलामीसाठी आघाडीचा फलंदाज म्हणून यावेळेस प्रतीक मात्र एक तारणारा एक भरपूर मोठा फलंदाज मात्र यावेळेस मैदानावरती सोलेगाव संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. हा चेंडू टायमिंग शॉट आहे जस्ट करतो प्रमोद कॉर्नर बॉल फलंदाज बाद. थँक्यू. त्यावेळेस प्रतीक मात्र बाद झाला कारण सध्या त्यांनी चांगली सुरुवात केली होती मात्र यावेळेस ऑनसाइड माझा प्रयत्न पूर्णपणे फर्स्ट होय. खराब शॉट सिलेक्शन आणि स्वतःच्याच यावेळेस मात्र पॉवर थ्रो मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजीने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कारण चेंडू रिलीज करण्याच्या नंतर क्षेत्ररक्षण करणं भरपूर अवघड असतं सोपं नसतं तर यावेळेस चांगला क्रिकेट प्रमोदच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत नोंदवली. जाऊया दाबालकावरती धावसंख्या 8 धावा येत आहेत. धावफलक 8 वरती आतापर्यंत पोहोचलाय. एकी रँकमध्ये धावसंख्या आतापर्यंत षटक क्रमांक पहिले P1 मार्ग असते अडवली विपक्ष चोलेगाव. आजच्या दिवसातील अंतिम सामना असणार कारण का वेळाअभावी आपण तो सामना उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत कारण का नक्कीच आम्ही त्यांना सूचना केली चिकंग विपक्ष दिवा ठीक 8 वाजता तुम्ही रिपोर्ट करायचं आहे मला 8 वाजता आपण सामना तो सुरू करू. चेंडू दरम्यान बॅकफुटला गेले होते पॉइंट मध्ये चेंडू घेऊन काढले जबरदस्त शॉट सिलेक्शन आउटफील्ड पास आहे बघता चेंडू फरार चौकार. थँक्यू. तर चौकारने आगाज केला मैदानावरती विक्रांतने धावसंख्या दापालकावरती अजून 4 निवडेल धावसंख्या दापालकावरती डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या दापालकावरती 12 धावा. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना यावेळी चांगली सुरुवात मैदानावरती विचार जर केले तर सोलेगाव संघाच्या माध्यमातून प्रमोद हा चेंडू जबरदस्त पुन्हा घेऊन काढला आहे डीप कव्हर झोनला वेस्टकल चेंडूची फील होती थोडासा स्क्वेअर होता शेतात येतोपर्यंत धावसंख्या अजून एक निवडेल धावसंख्या दापालकावरती 13 धावा दापालकावरती येत आहेत. तर चांगल्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत विचार जर केला तर मैदानावरती सोलेगाव संघाच्या माध्यमातून प्रतीकने बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार दाखवले त्याच्यानंतर मात्र प्रमोद त्याला बाद केलं तर यावेळेस तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज गेले मैदानावरती जय जोशी.
चला आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. फास्ट फास्ट खेळायचंय आपण. चेंडू बीट गाऊन दिलाय. ती क्षेत्ररक्षक येतो तिथपर्यंत. त्याचे चेंडू अवकाशाबाहेर आणि पहिला षटकार जयेशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मला जे सहकार लाभलाय त्यांची नाव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर माननीय श्री गोरखनाथ बाळा म्हात्रे समाजसेवक, त्याच्यानंतर विजय बाबू म्हात्रे उद्योजक, शैलेंद्र भोईर उद्योजक, त्याच्यानंतर राहुल पाटील डब्ल्यूचे माजी सरपंच जबरदस्त व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर महेश पाटील सांगारी नगरसेवक, त्याच्यानंतर सुजित नलावडे समाजसेवक, त्याच्यानंतर लक्ष्मण भोईर पोलीस पाटील, नंदू शांताराम म्हात्रे नगरसेवक, त्याच्यानंतर हरिश्चंद्र मणे पाटील उद्योजक, सुनील म्हात्रे उद्योजक, त्याच्यानंतर जयेश पप्पू म्हात्रे उद्योजक, सचिन भोईर गणेश नगर, मिलिंद देशमुख उद्योजक, दिनेश पाटील उद्योजक, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे उद्योजक, देवेंद्र पाटील बिल्डर अँड डेव्हलपर, त्याच्यानंतर मधुकर पाटील अजय भोईर उद्योजक, त्याच्यानंतर अजय खारे, काशीनाथ भोईर, मनोज म्हात्रे, त्याच्यानंतर शालिक म्हात्रे. या सर्वांचं मात्र पण एकदा मी सतत आभार व्यक्त करतोय. सातत्याने भरपूर आम्हाला सहकार्य लाभल्याच्या अरुण भोईर यांचं सुद्धा आम्ही शब्दसंगाने पण एकदा आभार व्यक्त करतो. सातत्याने त्यांच्याकडनं आम्हाला चांगलं योगदान लाभलंय. चला आपण सांगायला की सुरू करा फास्ट. तिसरा पंच स्कोर धावसंख्या धाबालकावरती 19 धावा. दरम्यान हा चेंडू फक्त सन्मान दिला चेंडूला. चेंडू मात्र सॉफ्टने घेऊन काढतो पर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या धाबालकावरती अजून एक निवड. धावसंख्या धाबालकावरती स्कोर मोजून 2-0. 20 धावा धाबालकावरती विजय पवारचा वापर केला जातोय अडवली संघाच्या माध्यमातून. अडवली विपक्ष सोलेगाव आजच्या दिवसातील अंतिम सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना येलजे संघाने जिंकलाय. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अडवली विपक्ष सोलेगाव या दोन दिग्गज संघामध्ये खेळाचं पहिलं सत्र मार्गस्थ असताना गोलंदाज विजय पवार. चेंडू दरम्यान शॉटमध्ये घेऊन काढला. टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने केलाय. बॅकफूट पोझिशन मधून फलंदाज बाद झेल बनवलाय. थँक्यू डीजे. जय जोशी बाद झालाय. जबरदस्त क्रिकेट मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक होता पप्पू. पप्पूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेटकरांना भरपूर दूर गेले होते. फलंदाज यावेळेस दुसरा बाद झाला. जय जोशी बॅक टू पेव्हिलियन. प्रतीक म्हात्रे बाद. जय जोशी बाद झाल्यानंतर यावेळेस पर्यंत जातो नवीन रुपेश. नवीन पर्यंत सोलेगाव संघाच्या माध्यमातून मैदानावरती. त्याच्यानंतर विक्रांत डावकरचा फलंदाज कारण पहिल्या सामन्यामध्ये असा बल ठरला होता. यावेळेस या सामन्यामध्ये जास्त चांगलं क्रिकेट दाखवेल का. दुसऱ्या बाजूला मात्र विजय पवार. चेंडू ब्लॉकला फेकला. फक्त जय चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूची फील होती तीपेक्षा खराब क्षेत्ररक्षण होतोय. बॅट्समन क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने तोपर्यंत अचूक फेकी ऑन द स्टंप. तर 2 धावा चित्याच्या वेगाने कंप्लीट. चांगला कॉम्बिनेशन चांगला दरम्यान दोघांमध्ये. यावेळेस चांगला संवाद होतोय तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवड. धावसंख्या धाबालकावरती स्कोर मोजून 22. लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा धाबालकावरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली. लवकर आपण जा. तिसऱ्या पंच मैदानावरती फास्ट. चला गोट्या आपण लवकर जा. चला आपण गोट्या लवकर फास्ट आपण जाते. तिसऱ्या पंचांची मागणी पण आता केली जाते. अक्षप गोलंदाजावरती घेतला जातोय विजय पवार वरती. तो पण शाखला फलंदाज विक्रांत. चेंडू दरम्यान बिडॉन झोनला चेंडूची फील होते. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गेलो तर सिंगल कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. चला खेळाडू कक्षामधून आपण आवाज देऊ नका प्लीज. प्रतीक म्हात्रे जरा सहकार्य करा कारण खेळाडू कक्ष आमच्या समोर कक्षाच्या बाजूला असेल तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही जरा सहकार्य करा. स्पर्धा भरपूर मोठी मित्रांनो थोडं सहकार्य करा. धावसंख्या धाबालकावरती धावफलक यावेळेस 23 वरती पोहोचलाय. 23 वाजेपर्यंत अंकित होत आहेत. चेंडू दरम्यान साठ्याने घेऊन काढला. टायमिंग शॉट आहे. मिड आपला चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. सचिनने आपलं काम चोखपणे बजावलाय.
थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानावरती राहुल जातोय, कारण का राहुल सलामीचा आघाडीचा फलंदाज मात्र यावेळेस विचार केला तर 5व्या क्रमांकावरती जातोय मैदानावरती फलंदाज राहुल. तर धावसंख्येमध्ये आतापर्यंत धावफलकावरती अंकित होत आहेत 23 धावा धावफलकावरती स्कोर मोजून 23, लॉस ऑफ 3 विकेट्स बनम चोलेगाव संघ 23 धावा धावफलकावरती. आणि अंतिम चेंडू असणारे सर्कल बाबंदीचा पहिलं षटक फेकलं प्रमोद तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर बाजाला फलंदाज प्रतीक, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत विचार विजय पवारचा वापर केलाय. जे विजयने आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करत 2 फलंदाजांना यावेळेस पेवलंतर असा दाखवलाय विजय पवार. तर चला आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. अडवली संघ लवकर आपण फास्ट घ्यायचा आहे, कारण का अंधार जास्त लवकर होतो, हिवाळ्याचे दिवस आहेत. चेंडू दरम्यान घेऊन काढला आहे, जबरदस्त शॉट सिलेक्शन पेष्टावर जोडला आणि क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्राच्या अतिशय वेगाने येतो तोपर्यंत क्षेत्ररक्षक होता महेश. क्षेत्राच्या वेगाने तोपर्यंत 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. आम्हाला सांगतात पंच अक्षय, चांगला खेळाडू जुन्नर संघाच्या माध्यमातून. तर चला आपण पुन्हा एकदा वेळ कमी घ्या, सातत्याने तुम्हाला तिथनं कॉल केला जाईल, कारण का याच्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची याची आपण दखल घ्या आणि लवकरात लवकर आपण सामना सुरू करा. आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 संघ आपल्या समोर आले होते आजच्या दिवसामध्ये. दिवशी स्पर्धेचा दातिवली, गारिवली, नांदिवली, निलजे, सागाव, अडवली, सोलेगाव, डायगर, कोपर, चिकनगर, दिवा पहिली फेरी संपली. विचार पुरस्कार सोडले उत्तर शिव संघ सुद्धा स्पर्धेतून बाहेर होतोय. निलजे संघाने एक सामना जिंकला. त्याच्यानंतर विचार जर केला तर चिकनगर आणि दिवा एक सामना बाकी आहे आजच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 8 वाजता तो सामना असणार आहे. त्याच्यानंतर मग उर्वरित उद्याचा पहिला सामना असेल मुठीचे विपक्ष सापाट, त्याच्यानंतर आगाचा विपक्ष उसरगर, त्याच्यानंतर नवापाडा विपक्ष वाडेकर, खिडकाली विपक्ष देवीचा पाडा बी, त्याच्यानंतर अजदे विपक्ष वडवली, सोनारपाडा विपक्ष शील, असे उद्याचे संघ उद्याचे 12 संघ तुमच्या पुन्हा समोर येतील आणि आपला परफॉर्मन्स देतील उद्याचा दुसरा दिवस स्पर्धेचा. सर आपण वेळ कमी घ्या, फास्ट आपण घ्यायचंय. धावसंख्या आतापर्यंत नोंदवली स्कोर मोजून 24, 24 धावा धावफलकावरती. तर गोलंदाज यावेळेस सचिन गायकर, गायकरचा वापर स्ट्रायकर फलंदाज विक्रांत सज्ज होतोय. चेंडू दरम्यान सटाने घेऊन काढला, मिस टायमिंग शॉट आहे, जज करतो क्षेत्ररक्षक विजय पवार, चुकणार नाहीये विक्रांत. थँक्यू डीजे. चला आपण लवकर फलंदाज पाहतो प्रतीक मात्रे, कारण आपल्याकडे वेळ थोडासा कमी असेल. तर नेक्स्ट फलंदाज आपण लवकर पाठा विकी, नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस चोलेगाव संघाच्या बांधून विक्रांत म्हणतो तो पूर्ण शॉट सिलेक्शन केला नव्हता, हाफ बॉडी जागा बनवली होती, मात्र यावेळेस शॉट थोडीशी ताकद कमी, कारण का पूर्ण जर परफेक्ट शॉट सिलेक्शन केलं तर कदाचित षटकारा भेटला असतं, तसं काय होत नाहीये. विजय पवारने आपलं काम चोखपणे बजावलंय. अजून एक विकेटचं पतन मैदानावरती, 4था षटका यावेळेस चोलेगाव संघाला. यावेळेस मैदानाच्या बाहेर होते फलंदाज विचार जर केला तर विक्रांत. विके आणि राहुल दोघांमध्ये जिम्मेदारी असणारे पुन्हा एकदा सचिन गायकर सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू दरम्यान सापड्याने घेऊन काढला, वाटाचा थोडासा वापर, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण शिरीमिडॉनला. स्वतः यावेळेस गोलंदाज सचिन गायकर चांगल्या प्रकारचा कमबॅक, कारण पहिल्या षटकामध्ये प्रमोदने 19 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर विजय पवारने फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केला. आतापर्यंत 2 चेंडू फेकतो सचिन गायकर, एकही खर्च करत नाहीये आतापर्यंत. पूर्णपणे नाजूक परिस्थिती मैदानावरती या चोलेगाव संघाच्या माध्यमातून. खराब क्रिकेट, चेंडू वन साइड भिडकावून दिलाय, शेताशी मिड विकेट झोन मधून आउटफील्ड पास आहे, तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण आणि या चौकार. थँक्यू. धावसंख्या दाबालकावरती 4 निवडेल धावसंख्या दाबालकावरती स्कोर मधून 28, 28 धावा दाबालकावरती आतापर्यंत नोंदवल्यात. धावफलक आतापर्यंत मात्र चांगल्या परिस्थितीला यावेळेस, कारण प्रत्येक मात्राने चांगली सुरुवात केली, त्याच्यानंतर कमबॅक विजय पवारचं. हा चेंडू स्लोवर फेकला, गतीमध्ये मिश्रण, एक्स्ट्रा दाखवले जात आहेत, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अजून एक फलंदाज बाद, राहुल मात्र बाद झाला, कारण स्लोवर चेंडू गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ फेस. कारण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर या चेंडूचा वापर जास्त केला जातोय. यावेळेस तोच वापर सचिन गायकरच्या माध्यमातून केला जातोय. सचिन गायकर एक अष्टपैलू खेळाडू, चांगला खेळाडू. यावेळेस नवीन फलंदाज अमित. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत नोंदवल्या आहेत, धावफलक 28 पर्यंत पोहोचलाय. 28 धावा सांघिक कोट्यामध्ये आतापर्यंत जमा केल्यात.
विचार जर केला तर सुरुवात चांगली केली, बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौका दाखवले प्रतीक म्हात्रे, त्याच्यानंतर प्रतीकचं काम तमाम केलं मैदानावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रमोदने केली. जास्त पुन्हा लालच बुरीची जो असं म्हटलं जातं, कारण लालच दिली, षटकार मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झाला होता प्रतीक. त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला विक्रांत बाद झाल्याच्यानंतर मैदानावरती बघू शकाल आपण. जय जोशी बाद झाला, रुपेश बाद झाला आणि आता मात्र राहुल बाद होतोय. यावेळेस फलंदाज 6व्या आणि 7व्या क्रमांकावरती गेल्या फलंदाज अमित गेलाय. स्ट्रायकरला मात्र यावेळेस अमित नवीन फलंदाज. सचिन साडी चेंडू दरम्यान स्क्वेअर विकेट. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अजय पाटीलच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अजय पाटील. आतापर्यंत निजी संघाचा संघनायक अजय पाटील आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ज्युनियर एक खेळाडू अजय पाटील. त्याच्यानंतर अडवली संघाचा एक स्टार खेळाडू अजय पाटील. सातत्याने मात्र या नावाचे जेवढे खेळाडू आहेत माझ्या माहितीनुसार सर्वांनी आतापर्यंत तरी चांगलं क्रिकेट आणि चांगली छाप सोडली. कारण आपल्या नावाचा डंक सातत्याने पुकारला जातो टेनिस क्रिकेटमध्ये. अजय पाटीलचा अव्वलचं नाव घेतलं जातोय. नाव बघितलं गेलं तर निलजे संघाचा असो, त्याच्यानंतर एका बाजूला अडोली संघाचा असो, त्याच्यानंतर एका बेतुडे संघाचा सुद्धा अजय पाटील कष्टपणे खेळाडू. सचिन गायकर वन सेकंड पुन्हा एकदा विकी साठी. शेंडू दरम्यान बडवांचा वापर केला. ऑनसाईडला चेंडू क्विकली शॉपटनने थोडीशी फील्ड होती अर्थ लॉंगॉनला. विजय पवार तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. षटक क्रमांक संपलाय. यावेळेस तिसरा षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 3-0. 30 धावा दाबालकावरती. चला डीन्स ब्रेक होणार नाहीये. आपण लवकर फास्ट आपण गेम प्ले करायचा आहे. लवकर आपण सोडवायचं गेम. 25 मिनिटं फक्त असतील आपल्याकडे. जर विचार केला सातत्याने अडवली संघ मात्र या विभागात खेळत असतो. अडवली संघामध्ये भरपूर नियम आणि अटी माहिती असते, कारण का मलंगड विभागामध्ये थोडेसे मात्र याविषयी जरा थोडेसे कमी नियम, थोडेसे जराचे नियम असतात, पण मात्र सातत्याने थोडी सुविधा असते. तर डोंबिवली क्रिकेटचा विचार केला तर अजिबात सुविधा नसेल. कोणत्या प्रकारचा तुम्हाला तुमच्याकडे यावेळेस उपाय नसेल, कारण का तुम्हाला जो नियम आहे त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे. भरपूर मोठी स्पर्धा कव्हर केली. चंदू शेट स्मृती चषक धावसंख्या दाबालकावरती फक्त 30 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली जाते, पण लवकर जायचं फास्ट. अस्किन रने प्रति षटका मागे 10.00 गाठलाय. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 30 धावा. अंतिम अजूनही डेट ओव्हर म्हणजे स्लोवर षटक बाकी असणारे अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक असतील तर धावसंख्या कुठपर्यंत उभारेल, कारण का 50 ते 55 धावा उभारल्या तर कदाचित चांगला आपण सामना बघू शकाल, कारण सातत्याने तेवढी चांगली गोलंदाजी आहे. करण भगत यांचा तो शुभागमन होते आमच्या व्यासपीठावरती. चेंडू दरम्यान डॉकला फेकलाय. बॅटमनचा थोडासा वापर. ते क्षेत्र 700 वेगाने सिंगल कंप्लीट. अचूक फेकी ऑन द स्टंप. फक्त आणि फक्त सिंगल येते. प्रत्येकी एक धावीसाठी मात्र झगडावा लागतोय. आपल्या सेकंड मध्ये विजय पवार वापर केला गेला पुन्हा एकदा अडवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती 31 धावा दाबालकावरती आतापर्यंत नोंदवल्यात. धावफलक सांगे कोट्यामध्ये जमा केला, 31 धावा जमा केल्यात. सामना बघतो मैदानावरती यावेळेस आजच्या दिवसातील अंतिम सामना असणार आहे. तर उद्याचा पहिला सामना असणार चिकनगर विपक्ष दिवाटिक 8 वाजता सामना सुरू होईल. त्याच्यानंतर मात्र उद्याचे जे 12 संघ आहेत ते तुमच्या समोर पुन्हा एकदा उद्याचे 12 संघ यावेळेस चांगलं तुमचं मनोरंजन करतील, शंकाच नाहीये. कारण आजचा दिवस अतिशय चांगला आपण बघितला. पहिला दिवस उद्घाटन दिवस सातत्याने चेंडू दरम्यान ऑनसाईडला माझा प्रयत्न होता. चेंडू संपर्क तेवढा येत नाहीये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू जास्त लांब जात नाहीये. चेंडूची फील्ड होतीये मिड ऑफला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 32 धावा दाबालकावरती 32 धावा दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत. सामना बघतो मैदानावरती चोलेगाव विपक्ष अडवली. हे दोन दिग्गज संघ नक्कीच अडवलीचे राहुल पाटील माझी उपसर्व त्यांच्या माध्यमातून मला चांगलं सहकार लाभलाय. ते सुद्धा नक्कीच स्पर्धेला भेट देतीलच. येणाऱ्या अजूनही 5 दिवस बाकी आहेत स्पर्धेचे. चेंडू दरम्यान पंच लाईन चुकीची आम्हाला अक्षय सांगतायत. हा चेंडू खराब आहे. सकाळपासून अक्षयने विषय केला भरपूर सगळ्या सामन्यामध्ये एन्जॉय केलेत सातत्याने. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नोंदवली. धावसंख्या दाबालकावरती 33 धावा. चेंडू दरम्यान स्लोवर फेकलो. चेंडू घेऊन काढलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडूची फील्ड होती, कारण का कार्पेटच्या मध्ये गेलो चेंडूमध्ये क्षेत्ररक्षकाने 4 क्रिया केल्या. चेंडूमध्ये येणं वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत वे जातोय. आणि धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावरती 34 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक मार्ग असते 4 आपल्या सेकंड प्ले मध्ये विजय पवारचा वापर पुन्हा धावतोय अडवली संघाच्या माध्यमातून. मैदानावरती सज्ज होतात फलंदाज बीकी आणि चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न होता. बेस्ट वाकवले जात आहेत. फलंदाज बाद. वाजवत फेऱ्या मारीत विटावे गावाला. घुंगरू वाजवत फेऱ्या मारीत विटावे गावाला. घोंगडी शोभते डाव्या कांद्याला माझ्या कुकाई शिकलायच्या. घोंगडी शोभते डाव्या कांद्याला माझ्या कुकाई शिकलायच्या.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज गेल्यामध्ये होती आशिष जातोय 8व्या क्रमांकाचा फलंदाज. अमित बाद झाले. अमित आणि विकी वगैरे विकी आणि आशिष या दोघांना मात्र यावेळेस भागीदारीची गरज आहे, कारण की कमीत कमी इथं 50 ते 55 धावा जरी उभारल्या तर कधी आपला सामना तेवढाच चांगला पाहायला भेटणार आहे. शेंडू यावेळेस शिल्लक असतील टुटुगो, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू वन साइडला माझा प्रयत्न, चेंडू पाठ संपर्क अजिबात नाही तोपर्यंत. जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल, डिंग डॉंग, वॉर्निंग बेल करत सातत्याने जबरदस्त गोलंदाजी होती. हा चेंडू दरम्यान तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. जेलची संधी होती तोपर्यंत षटक क्रमांक संपलाय. चौथा 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबाल होती फक्त आणि फक्त आतापर्यंत 35 धावा दाबालकावरती पूर्णपणे बॅकफुटला, कारण की विजय पवारचं कौतुक केलं पाहिजे. विजय पवारने जी गोलंदाजी केली आपल्या दोन्ही स्पेलमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना मात्र या त्याच्यानंतर बाद केल्याच्या नंतर स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. एकूण 12 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये विजय केलं तर 10 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद केलेत. सर आपण फास्ट केला लवकरात लवकर प्लीज. चला आपण सामना लगेच सुरू करा प्लीज, फास्ट घ्यायचा आपण. जसं गणपती मागी गणेशाचा मात्र आपल्यापर्यंत निरोप घेतील, कारण का 1.5 दिवसाचा गणपती आज आपल्यापासून पुन्हा एकदा दूर जातील, आपल्यापासून निरोप घेतील. कालच्या दिवसामध्ये अतिशय जोमाने अतिशय टाटामाट्यामध्ये त्यांचं आगमन झालं होतं. आजच्या दिवसामध्ये आपल्यापासून ते दूर जातात. पुन्हा एकदा आपल्या लाडके गणेश. 6 चेंडू कीपर बीट फाईन लेग बिग आउटफील्ड पास आहे, नशिबाचा चौकार, गुड शॉट. थँक्यू. नक्कीच माफ करा, कारण का यावेळेस विचार केला परेश मात्रे कुठे असेल तर संपर्क साधा आमच्याशी. परेश मात्रे हा स्क्वेअर चेंडू आहे, कारण का चेंडू आणि बैल तर बॅट आणि चेंडू संपर्क अजिबात नव्हता. तर धावसंख्या दाबालकावरती 40 धावा. बघितलं तर अंतिम षटक मार्गाचा असणारे गोलंदाज योगेशचा वापर केला जातोय. अडवली संघाच्या माध्यमातून आपण वेग कमी का प्लीज, फास्ट घ्यायचा आपण, जरा सहकार्य करा. अडवली संघ फक्त आणि फक्त 25 मिनिटं उर्वरित आपल्याकडे अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. पप्पू याच्या पण दखल घ्या. चेंडू भिडकावून दिलाय मिड विकेट झोन मधून, मिड विकेट क्षेत्र क्लिअर, षटकार. थँक्यू. धावसंख्या 6 निवडेल. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 46 धावा दाबालकावरती येतात. चांगल्या प्रकारचे आतापर्यंत फलंदाजी आशिषच्या माध्यमातून, कारण की यावेळेस चांगलं क्रिकेट जर दाखवलं 50 ते 55 धावा जर उभारल्या तर आपल्याला चांगला सामना पाहायला मिळेल. कारण का बघितलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल धावा फक्त बघितलं सोलेगाव संघाने 58 धावा उभारल्या होत्या. तर हा सामना जिंक रायगड संघाला मध्ये परास्त केला होता, धूल चालली होती रायगड संघाला मैदानावरती. हा चेंडू दरम्यान फायनल स्लिप करायचा प्रयत्न होता. चेंडू समोर अजिबात येत नव्हतोपर्यंत रिलीज करून दाखवते मला आशिष पण नाही तोपर्यंत. डावीना धाव मात्र अजून एक येते. धावसंख्या दाबालकावरती 47 धावा दाबालकावरती आतापर्यंत नोंदवल्यात. धावफलक थोडंसं आपण फास्ट करायला, कारण का आपल्याकडे वेळ अतिशय कमी. 5 वाजून 49 मिनिटं होत आहेत. विचार जर केला तर 32 सेकंद. चेंडू विकीसाठी चेंडू बॅटमध्ये झालेला आहे तोपर्यंत ऑनसाइड माझा प्रयत्न, चेंडू बॅट अजिबात तोपर्यंत सिंगल कंप्लीट. नंतर फक्त आणि फक्त एकच जाईल.
धावसंख्या दाबालकावरती 48 धावा दाबालकावरती येत आहेत. नक्कीच ज्या कोणा प्रेक्षक वर्गाच्या जर गाड्या रस्त्यावरती पार्क असतील, दुचाकी असो किंवा कार असो, तर प्लीज आपण योग्य त्या ठिकाणी पार्क करा. कारण का नक्कीच गणेशोत्सव आज मात्र विसर्जन असणार, विसर्जन दिवस असेल. तर ज्या कोणा प्रेक्षक वर्गाचे किंवा मान्यवरांचे असतील तर प्लीज आपण थोडंसं बाजूला आपण पार्किंग करायचे. तर धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 48 धावा येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते अंतिम स्लोगन षटक मार्ग असताना योगेशचा वापर केला गेलाय अडवली संघाच्या माध्यमातून. अडवली विपक्ष सोलेगाव आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. चेंडू भिडकावून दिलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन, चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतो. धावसंख्या दाबालकावरती 50 कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 54 धावा येत आहेत. जबरदस्त क्रिकेट. कारण अंतिम षटकामध्ये या डेड ओव्हर मध्ये स्लोअर षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवल्या मैदानावरती यावेळेस आशिषने. योगेश बरोबर बॅकफुटला असेल कारण अजून उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत षटकातील. चेंडू खरा फेकलाय. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती आणि षटकार. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या अजून 6 निवडले. धावसंख्या दाबालकावरती 7 धावा कंप्लीट. कारण का असं वाटलं होतं की 50 तरी धावा उभारेल, मात्र यावेळेस आशिष जी फलंदाजी होतीये तब्बल 7 धावा दाबालकावरती. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेस सादर केलाय आशिषने या अंतिम षटकामध्ये. चेंडू कीपर बी डायरेक्टचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव कंप्लीट. तर खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत नोंदवली 61 धावा दाबालकावरती. तर 62 धावेची गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. विचार जर केला तर अडवली संघाला सामना सुरू होईल. प्रत्यक्ष आपण धावताना ऐकूया या खेळाच्या दुसरा सामना नितीन काळला. तर त्यातून नक्कीच उद्याच्या तुमच्यामध्ये सामने पोहोचवतोय. पहिला सामना होईल उद्या दिवसामध्ये चिकनगर विपक्ष दिवा. कारण का आजचा सामना राहिला उद्या होईल. त्याच्यानंतर रेग्युलर सामने असतील. मोठी देसाई विपक्ष सापाडे, आगासन विपक्ष उसरगर, त्याच्यानंतर नवापाडा विपक्ष वाडेकर, किडकारी विपक्ष दिविसापाडा बी, आजदे विपक्ष वडवली बी, त्याच्यानंतर सोनारपाडा विपक्ष शील. नक्कीच मी जरा थांबतोय इथे, तुम्ही ऐकत राहा कारण का भरपूर मोठी स्पर्धा आहे. आणि अंत्य बघेल जरा अंतिम सामनाच्या दिवसातील त्यात प्रत्यक्ष दाखवतो मायक्रोफोनवरती नितीन काळ. धन्यवाद. धन्यवाद. 61 धावा केल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना सोळेगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय आणि 62 धावांचे लक्ष्य. 12.40च्या सरासरीने धावा कुटायच्या अडवली संघाला. येणाऱ्या 5 षटकामध्ये 62 धावांचं लक्ष्य. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या लडक्या गणरायांचं सुद्धा आपण बघतो आज विसर्जन सोहळा. आपल्या लाडक्या गणरायांचा आज आपण बघतोय मागे गणेश उत्सव, आज विसर्जन सुद्धा आहे, त्यामुळे आपण बँजो पथक सुद्धा आपण बघतोय. पण ज्या प्रकारे मी म्हणेल गणरायांचं आगमन झालं, बँजो पथक आलं, मात्र आशिषने अप्रतिम फलंदाजी केली. पूर्णपणे त्या बँजो पथकला एन्जॉय केलं मी म्हणेल आशिषने. षटकार आपण बघितले त्याच्या बॅटमधनं. चला आडवली संघाचे खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे. ज्या खुर्च्या दिल्या त्याच्यावरतीच बसायचे आणि त्या पॅनल्टी लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, उद्या दिवसात पहिला सामना मोठी देसाई वर्सेस सापार्डे.
8:30 वाजता सामना असेल. आमचे गुणलेखक अक्षय, स्टॅकेला फलंदाज पप्पू, नो स्टॅकेला दीपक आणि पहिल्या षटक गोलंदाज जय जोशी. पहिला चेंडू पायचीचं अपील केलं होतं. एक धाव येते. रक्षक आपण प्रतीक म्हात्रे सांगतायत बॅटकडे पहिली धाव येते. चांगली खेळाडूचं वैशिष्ट्य आपण मध्ये प्रतीक म्हात्रे स्वतः सांगतायत बॅटकडे, कारण गोलंदाजाने अपील केलं होतं. स्ट्रायकरला फलंदाज दीपक. यावेळेस मात्र दीपकने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विक्रांत झेल पर्यंत पोहोचत नाहीये. चांगला प्रयत्न होता विक्रांतचा. अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळवले विक्रांत पाडेल. 62 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017 मास्टर ब्लास्टर चषक. यावेळेस मात्र चेंडू खोदून काढतोय. चेंडू ट्रबल होतोय लॉंग रिझर्व मध्ये. विक्रांत पाटील चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी 1 धाव मध्ये येते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 धावा धावपल करते. तोळेगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय आणि प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 5 षटकामध्ये 61 धावा कुठल्या आणि 62 धावांचं लक्ष. यावेळेस मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन झोन मधनं चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 8. धन्यवाद डीजे मास्टर. पप्पूच्या बॅट मधनं पहिला चौकार. कारण की आपण पॉवर पिच षटक आहे त्यामुळे चौकार षटक आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. जयेश यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली. पप्पू बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज विजय पवार येतो मैदानात. एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतो अडवली संघाचा, ज्याने सातत्याने खूप सेवा केली आहे अडवली संघाची. स्ट्रायकर फलंदाज दीपक, ज्याने पहिल्या सामन्यात 13 चेंडूमध्ये 37 धावा केल्या होत्या. यावेळेस मात्र चेंडू क्रॉस लाईन खेळून काढतोय. चेंडू ट्रबल होतोय. मंगे चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढं चांगलं थ्रो आपल्या भागामध्ये ऑन द स्टंप फेकी गेली होती. पहिल्या षटकात धावा येत आहेत त्या 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेशने आणि एक गडी सुद्धा बाद केलंय. 62 धावांचं लक्ष. धावबलकर धावा आहेत त्या 9. येणारे 24 चेंडू 53 धावांची अजून गरज आहे. निजेश संघाने 2 सामने जिंकलेत. हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आजच्या दिवसातील सामना शिल्लक राहतोय तो म्हणजे चिकनगड वर्सेस देवा. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. उद्या दिवसात पहिला सामना सकाळी 8:30 वाजता मोठी देसाई वर्सेस सापार्डे. दुसरा सामना आगासन वर्सेस उसारकर. तिसरा सामना नवापाडा वर्सेस वाडेघर. चौथा सामना देवीचा पाडा ब वर्सेस खिडकाली. 5वा सामना आजदे वर्सेस वडवली ब आणि 6वा सामना शील वर्सेस राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा. 2 स्टँड सुद्धा आपण बघतोय. राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक स्टँड आपण बघतोय. तर दुसरा स्टँड बघतोय आपण मध्ये शिवाजीदादा शेलार स्वर्गीय यांच्या नावाने एक स्टँड बघतोय. असे 2 स्टँड उपलब्ध करून दिलेत मी म्हणेन गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाने. एमबी चषक सन 2017 ही स्पर्धा आपण बघतोय. सातत्याने स्पर्धा विजय भोईर साहेब आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मी म्हणेन शिल्पकार त्यांचे तमाम सहकारी. दुसरं षटक येते गोलंदाज विकी पाटील. मोठा गाव एंड कडनं 53 धावांची अजूनही गरज. चला प्रतीक बघायचंय नाही तर आपला 12 खेळाडू पाठवा कारण की अंधार होतोय. वासू आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे. चला जयेश आपल्याला जर इजा होत असेल तर आपण बाहेर यायचे. 12 खेळाडू आतमध्ये पाठवायचा. वेळ घेऊ नका. चला 12 खेळाडू जायचे लवकर कारण की वेळ वाया घालू नका.
आपल्या लाडक्या गणरायांचं आज आपण बघतोय विसर्जन सोहळा. काल आपल्या लाडक्या गणरायांचं आगमन झालं आणि आज लगेच आपण बघतोय आपल्या लाडक्या गणरायांचं विसर्जन सोहळा. थाटामाटाने आपण बघतोय आपल्या गणरायांचं विसर्जन केलं जातंय. बँजो पथक, ढोल ताशा. जयश यायचे लवकर. चला सिद्धू यायचे लवकर. बासष्ट टार्गेट आहे. धावपलकार धावा आहेत त्या 9. ब्रास बँड आपण बघतोय. चेंडू करतोय. चेंडू ट्रबल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. रुपेश चौधरीला सुद्धा मला वाटतं इजा होते. विशाल पाटील व्यासपीठावरून स्थान बनायचे. विशाल पाटील अक्षय आताच्या किती धावा आहेत? 4 चौकार आहे. 4 धावा. आता मात्र कोणता आता कोण झालं? अप्रतिम ब्रास बँड आपण बघतोय. स्वागत आहे आपले. धावसंख्या 4 ने वरती धावसंख्या देती 13. विशाल पाटील व्यासपीठावरून स्थान बनवायचे आमचे मान्यवर विशाल पाटील साहेब. 13 धावा झालेल्या. चला दुसरा खेळाडू पाठवायचा आहे. देना जयसला वर त्याला टी-शर्ट पटकन. चला जाऊ दे काय नाही होतं असं घे चल. चला चालेल कारण की आपल्याला वेळ महत्वाचा आहे. ऍडजस्टमेंट केली जाते आयोजकांकडनं. चला पंच सामना सुरू करायचंय. चला प्रदीप यायचे लवकर. वेळ वाया जातोय. विकी यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावपल 13. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना 2 चेंडू झाले आतापर्यंत. धावसंख्या ती 13. डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्यायचे. धावसंख्या 13. हॅलो चेक हॅलो चेक. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देतोय. चेंडू ट्रम्बल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आशिष चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्यावरती धावसंख्या देती
14 एकाच सामन्यामध्ये आपण होते 2 खेळाडू इजा होते. पहिली इजा आपण होते जयेश जोशीला झाली, त्यानंतर रुपेश चौधरीला. 2 खेळाडूंना इजा होते चोळेगाव संघाच्या. धावसंख्येत धावपाल कधी 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज विकी. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या डोक्यावरना. ही ओळख आहे विजय पवारची आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 18. एमबी ट्रॉफी सन 2017 एक जबरदस्त आयोजन आपल्या बघा मिळतोय. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आशिष चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी होते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दीपक खूप वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 20. 62 धावांचं लक्ष. धावपाल धावा आहेत त्या 20. पॉवर प्लेचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. चला लहान मुलांना विनंती, आपण गर्दी करू नका समालोचन कक्ष समोर. धावसंख्या 20. जास्त फास्ट खेळायचं आहे अक्षय मॅच सामना, कारण की अंधार होत चाललाय. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. षटक समाप्त. 2 षटक समाप्त. धावसंख्या ती अडोली संघाची 24. येणारे 18 चेंडू अजूनही 38 धावांची गरज आहे. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. दोन षटकात तब्बल आपण बघतोय चोळेगाव संघाने आडवली संघाने 24 धावा गुडल्यात. 18 चेंडू 38 धावांचं समीकरण अजूनही पहिल्या सामन्याचा सामना. दीपक अजूनही खेळपट्टीवर नोंद केला. आपण बघतोय विजय पवार. 2 असे खेळाडू खेळपट्टीवर आहेत जे कधी सामना टर्न करू शकतात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मंगेश. उद्याच्या दिवसात आपण बघतोय पहिला सामना मोठी देसाई असे सापाडे. दोन्ही संघाने इथे 8:30 वाजता उपस्थित राहायचे. 8:30 वाजता इथे नाणेफेकी केली जाईल. 12 संघ उद्या दिवसात सुद्धा खेळण्यात या स्पर्धेमध्ये. तब्बल 48 संघाने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. उरणार आहे ते फक्त 4 संघ टॉप 4 मध्ये. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ क्रमांक 50 अशी तब्बल 4 लाखाची स्पर्धा. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक. त्याच्या व्यतिरिक्त इतर पारितोषिक. अप्रतिम आयोजन मी म्हणेन. गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मंगेश. यावेळी मात्र दीपकने खेळून काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 30 अडवली संघाची. ऑफस्टॉपच्या बाहेर जाण्याचे चेंडू पण वाईट चेंडू उरत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 31. 31 धावा धावपाल करते. अर्धलक्ष पार केले. अजून 31 धावांची गरज. यावेळी मात्र दीपकने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धन्यवाद डीजे. 8 चेंडू मध्ये 21 धावांवरती खेळतोय दीपक. पहिल्या सामन्यात 37 धावा, आता मात्र 21 धावा. धावसंख्येचा वेग वाढते. धावसंख्या ती 37 धावा धावपाल करते. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 39. 23 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्ग असते. येणारे 15 चेंडू 23 धावांची गरज. दीपक मात्र या स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करतोय. एक चांगली चाप सोडतोय मी म्हणेन आपल्या या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या जोरावर. यावेळी माझा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. विक्रांत चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं विक्रांतचं. 1 धाव इथे.
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 40. 14 चेंडू 22 धावांची अजून गरज आहे. शाखेला फलंदाज विजय पवार. यावेळेस मात्र विजय पवारने खेळून काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. धन्यवाद. 6 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 46. 16 धावांची अजून गरज आहे. चला वासू चेंडू चेक करायचंय पप्पू लवकर, कारण की वेळ वाया जातोय. पप्पू लवकर लवकर फास्ट खेळायचंय, चेक करून ठेवायचंय चेंडू जरी आला असेल तरी. 16 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13. या षटकात 3 षटकार वसूल केलेत. आडवली संघाने अप्रतिम कामगिरी दाखवली विनोद आजच्या दिवसात, कारण की पहिल्या सामन्यात आडवली संघाने 69 धावा चेस केल्या होत्या फक्त 4 षटकात. याच आडवली संघाने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये 90 पेक्षा जास्त धावा सुद्धा कुठल्या होत्या. ही ओळख आहे आडवली संघाची, कारण की विजय पवार सारखा एक आक्रमक फलंदाज या संघामध्ये, पप्पू आहे, योगेश भाने सारखा एक अष्टपैलू खेळाडू, दीपक सारखा एक खेळाडू, वासू आहे, सचिन आहे. यावेळेस मात्र अपील केलं ते फलंदाज बाद. विजय बॅक टू पॅव्हलियन. चला लवकर पाठवायचे पप्पू फलंदाज. विजय यायचे लवकर. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज. 8च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. समीकरण 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 8च्या सरासरीने आता धाव. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. पंच दर्शन आडाकर आणि अक्षय सामना लगेच सुरू करायचंय. 12 चेंडू 16 धावांची गरज. विनोद अतिशय अटीअटीचा सामना आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकीचं असणार आहे. आणि 5 षटकात 114 धावा सुद्धा आपण बघितल्या याच मैदानात. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विक्रांत. शाखेला फलंदाज दीपक. बारा चेंडू 16 धावांची गरज. विक्रांत. यावेळेस मात्र दीपकने खेळून काढलेला चेंडू बिग 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 षटकार. 6 धावांसाठी सामना पूर्णपणे खुला केलाय दीपकने. धावसंख्या 52. धन्यवाद डीजे. चला चेंडू बघायचे लवकर. धावसंख्या 52. अजूनही 10 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 10 धावांची गरज. अकरा चेंडू 10 धावांची गरज आहे. आक्रमक फलंदाजी विनोद आपल्या बघामध्ये. यावेळेस मात्र दीपकने खेळून काढलेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल सुटतोय. दीपकला नशिबाची साथ मिळते. 2 धावा सुद्धा मिळतात. त्या म्हणजे आडवली संघाला. आडवली संघाची धावसंख्या देते 54. 8 धावांची अजून गरज आहे. 32 धावांमध्ये खेळतोय दीपक 12 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बत्तीस धावांमध्ये खेळतोय तो म्हणजे दीपक. यावेळेस मात्र दीपकने खेळून काढलेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. फलंदाज बाद. 8 धावांची अजूनही गरज आहे 8 चेंडू मध्ये. डीजे 8 चेंडू 8 धावांची गरज आहे.
दीपक वैयक्तिक 32 धावांवरती बाद होते. पहिल्या सामन्यात 37, या सामन्यात 32. अप्रतिम छाप सोडली मी म्हणेन एमबी ट्रॉफी चषक मध्ये. पहिल्या सामन्यात 37, दुसऱ्या सामन्यात 32. मात्र चेंडू सीमा पार, यष्टीरक्षक बीट 22च्या स्वरूपात 4 धावा. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. बॅट कट आहे. स्ट्रायकरला फलंदाज करण. चार धावांची गरज आहे बघायचे. फलंदाज बाद आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावांचे. चला क्षेत्ररक्षण लावायचे लवकर. सहा चेंडू 4 धावांची गरज आहे. सहा चेंडू 4 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकातील गोलंदाज आशिष. चोळी संघाचे 6 गडी बाद झालेत. आडवली संघाचे 4 गडी बाद झालेत. टॉस विन सुद्धा आपण बघतोय. टॉस विन सोळेगाव संघ आहे. पप्पू आपल्या सर्व खेळाडूंना खुर्च्यांवर बसवा सांगायचे. सातत्याने ही सूचना पोहोचवतोय. 6 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज आशिष चौधरी. स्ट्रायकरला फलंदाज अजय. आशिष यावेळी मात्र चेंडू हलक्या देखील वळतोय. चेंडू टॉप वळतोय. 1 धाव पूर्ण होते. 1 धाव. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. धावसंख्या ती 59. पाच चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 धावा सुद्धा अजूनही चालू शकतात. 2 विकेट कमी आहेत आडवली संघाचे. पाच चेंडू 3 धावांची गरज आहे. एक धावामध्ये 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. निलजित संघाने 2 सामने जिंकलेत. यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल. चार चेंडू 2 धावांची गरज. 1 धाव सुद्धा चालू शकते आडवली संघाला.
धाव चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. एक धाव सुद्धा चालू शकते अजूनही. वाईट चेंडू, एक धाव येते. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. विकेट, तिन्ही चेंडू निर्धाव जरी जात आहेत, विकेट जात नाही तर मी म्हणेन आडोली संघ हा सामना जिंकतो इथे. आणि याबरोबरच सामना इथे जिंकलाय तो म्हणजे आडोली संघाने. निजे संघ 2 सामने जिंकतोय. आडोली संघ 2 सामने. थांबायचे थोडं. अजय भोईर साहेबांकडून आपण आडवली संघाला 2000 रुपये पारितोषिक आले हा सामना जिंकल्याबद्दल. धन्यवाद डीजे मास्टर. आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे पुन्हा एकदा दीपक, मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू 32 धावा. पहिल्या सामन्यात 13 चेंडू 37 धावा. अजय पाटील यायचे आमच्या व्यासपीठावर, आडवलीचे. अजय यायचे.